उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये विक्रमी मतांनी विजय झालेला आहे। खऱ्या अर्थाने प्रचाराची धुरा यावेळेस जय पवार यांनी सांभाळली होती। आपल्यासोबत जयदादा पवार आहेत। दादा, काय सांगाल, आज गावागावात आभार दौऱ्याचं आयोजन होत आहे, काय उद्देश? सगळ्याच बारामती मतदारसंघातल्याच सर्वच मतदार राजांना तिथं मी जाऊन भेटणारे, सर्वांचा आभार मानणारे, त्यांनी भरभरून प्रेम दादांना दिलं। आणि यावेळेस मी पण विधानसभेत बघितलं की सर्वच बारामतीकरांनी दादा त्यांचं बंधू म्हणून प्रचार केला। सगळे स्वतः बाहेरून प्रचार करत होते आणि भविष्यात आता जसं दादांनी अनेक वर्ष कामं केलेत तसं आता मी पण युवकांसाठी, ज्येष्ठ मंडळी सर्वांसाठी मी तिथं असणार आहे। दादा, आपण सुरुवातीपासून सांगत होता गावागावात फिरत असताना की दादा 1 लाख मताच्या मतदाक्याने निवडून येतील, ही आशा आपल्याला कशी होती, कशा पद्धतीने आपल्याला एक विश्वास होता, काय सांगाल? लोकसभेमध्ये मी जेव्हा गावागावी फिरत होतो एक अंडर करंट होता जो त्यावेळेस आम्हाला दिसला नाही की लोकांच्या मनात समोर येऊन दादा आम्ही तुमच्याबरोबर, पण प्रेम साहेबांबरोबर होतं आणि विधानसभेत ते कुठेतरी बदललेलं दिसलं। मला वाटते तो अंडरकरंट दादांच्या बाजूने आला, कारण सगळ्यांनीच एक परंपराच आहे बारामतीमध्ये, लोकसभेला ताई, विधानसभेला दादा, आणि तीच परंपरा सर्वच बारामतीकरांनी पार पाडली आणि त्याच्यामुळे मला सर्वांचा आभार मानायचा आहे। आणि भविष्यात त्यांचे काय समस्या असतील, आता मी गावागावी फिरत होतो, आचारसंहिता चालू होती तेव्हा काय कामं नाही झाले, ते थोडे जे राहिलेले असतील ते आज परत जाऊन समजून घेणार आहे आणि ते लवकरात लवकर आपण संपूर्ण करणार। विरोधात कुठेतरी विरोधकांकडून शंका उपलब्ध केली जाते। बारामतीचे उमेदवार योगेंद्र पवार यांनी देखील मतपडताळणीसाठी अर्ज केलेला आहे, कसं बघता येईल? आता तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामुळे त्यांनी जसं पाहिजे तसं करायला पाहिजे। पण मला कुठेतरी वाटतं की लोकसभेत जो निकाल आला तो त्यांच्या बाजूने आला आणि मला नाही माहिती, पण मला लोक बोलतात की बोलायचे की दादा आम्ही त्यांना संधी दिली आणि त्याच्यानंतर काय नाही झालं, आणि त्यातल्या त्यात आम्ही सर्वच दादांचं पण प्रेमी आहेत, दादांनी पण कष्ट घेतलेत, दादांनी पण बारामतीचा विकास केला आहे। आणि जरी विरोधक बोलायचे ना की विकास एकटा केला नाही, मी पण त्यांच्याबरोबरच आहे, कारण आपण विकास सगळ्यांनी एकत्र केला आहे। आज मी जेव्हा गावागावी जायचो तेव्हा गावातले जे विषय असतील ते ग्रामपंचायतकडे जायचे, ते दादांपर्यंत पोचायचे आणि मग विकास व्हायचा, म्हणजे एकत्र टीमवर्क त्याला बोलतात। आणि भविष्यात पण मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून या टीमवर्कसाठी सहभागी होणारे, युवकांसाठी, ज्येष्ठ मंडळी सर्वांसाठी। या निकालावरून कुठेतरी अजित पवार यांनी बारामतीचा विकास केला आहे, कुठेतरी याच्यावरती शिक्कामोर्तब झाले का, कसं आहे? विकास तर केलेला आहेच, तुम्हाला पण दिसतंय, सर्वांना दिसतंय। त्यांनी एक नॅरेटिव्ह सेट केलेला होता, पण तो काय तिथं लोकांच्या मनात नाही राबला। सगळ्यांना माहिती आहे की दादा किती कष्ट घेतात आणि आजही त्यांचं किती वर्ष ते कामं करत आले, पण आजही 5 वाजता उठून, आता पण तुम्ही मी कुठेतरी व्हिडिओ बघितला, मंत्रालयात शपथविधी घेतली, दुसऱ्या दिवशी रोखठोक कामं चालू आहेत दादांची। दादा तसेच आपले नेते कामं करतच आलेत, ते गाणं पण आपलं एक चांगलं आहे, तुम्ही ऐकलंच असेल। पण नाही, आता जे भविष्यात आहे ते दादांना संधी दिली आहे, पक्षाला संधी दिली आहे। मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून लोकांनी एक विनंती दादांना केली आणि मला पण की दादा आता तुम्ही पण इथं पाहिजे, तर मी नक्कीच सगळ्यांसाठी भविष्यात काही कामं असतील सगळ्यांसाठी सहभागी तिथं होईल आणि ते संपूर्ण करेल। दादांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीला यश मिळाले, 41च्या वरती आमदार निवडून आले। थोड्या दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणूक, कशा पद्धतीची रणनीती असणार आहे? आता काय गोष्टी आम्ही पक्षात ठेवू, कारण आम्हाला पण ते इलेक्शन जिंकायचे आहेत, पण नाही, नक्कीच ते जेव्हा इलेक्शन जवळ येतील आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू। आणि यावेळेस मला वाटते की भरपूर नवीन चेहरे आहेत, जरी ज्येष्ठ मंडळी असेल पण नवीन चेहरे, जे लोकांनी कष्ट घेतलेत, युवकांनी कष्ट घेतलेत, त्या सर्वांना आता संधी द्यायची वेळ आली आहे। आणि ह्याच्यात पारदादा असू द्या, वहिनी असू द्या, आम्ही सर्व आणि पक्षातले सर्वच सहकारी पदाधिकारी आम्ही एकत्र येऊन आणि गावाला विचारून तो निर्णय घेणार आहे। कारण काय होतं, निवडणूक आले ना, गावाचे विचाराचे पण तिथं उमेदवार पाहिजेत आणि तसंच आम्ही भविष्यात वाटचाल करू। नक्कीच हे होते जयदादा पवार। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विक्रमी मतांनी विजय झाल्यानंतर आज गावागावात आभार दौऱ्याचे आयोजन होत आहे आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीमध्ये देखील तरुणांना मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी देण्यात येईल, असं देखील जयदादा पवार यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन आप्पासह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.